मुलं सज्ञान झाल्यावर स्वतंत्र व्यवसाय करतात। मला व्यवहाराची दुरान्वय कल्पना नव्हती। गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कल्पना नसताना व्यवहार रद्दची घोषणा कशी असा सवाल आता उपस्थित केला जातोय। तर मुलं सज्ञान झाल्यावर स्वतंत्र व्यवसाय करतात, मला व्यवहाराची दुरान्वय कल्पना नव्हती असं अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मग जर अजित पवार यांना व्यवहाराची कल्पना नव्हती तर व्यवहार रद्दची घोषणा कशी केली असा सवाल विचारला जातोय। इकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांचे व्यवसाय करतात। परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो, माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही। ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, मला व्यवहाराची दुरान्वय कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे। मग जर अजित पवारांना कल्पना नव्हती तर मग व्यवहार रद्दची घोषणा कशी केली गेली असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या प्रकरणामध्ये कागदोपत्री पार्थ पवार जेवढे अडकले, फसले किंवा त्यांच्या अंगलट आलं सगळं, अशा स्थितीमध्ये या व्यवहाराच्या अनुषंगाने गेल्या 3 दिवसांमध्ये अजित पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी विधानं केली आणि या विधानामुळे, प्रतिक्रियेमुळे, भूमिकेमुळे पार्थ पवार आणखीन खोलात जात आहेत असं स्पष्ट आहे। याआधी आपण एकदा थोडंसं बघूयात की अजित पवार काय म्हणतात। मला कल्पना नाही असं पहिल्यांदा म्हणाले, त्याच्यानंतर म्हणाले की माझ्या कानावर थोडंसं आलं होतं, मात्र मी चुकीचं काही होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली होती। ते पुन्हा म्हणाले की मला याची कल्पना नव्हती। आता यातच असं म्हणतात की एका पैशाचीही देवाणघेवाण या व्यवहारात झालेली नाही, तरी देखील त्यांच्याकडे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे। अशा अनेक गोष्टी अजित पवारांच्या भूमिकेमुळे, प्रतिक्रियेमुळे पुढे येत आहेत। यामुळे पार्थ पवारांची अडचण होते हे अजित पवारांच्या कदाचित लक्षात येत नसावं। अनेक गोष्टी ते अजित पवार वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, त्यामुळे नवीन प्रश्न उभे राहत आहेत। सगळ्यात महत्वाचा ते असं म्हणतात की मी या संदर्भामध्ये एकाही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला फोन केला नाही। प्रश्न असा आहे, पार्थ पवार हे गेली अनेक वर्ष, गेली 10 ते 12 वर्षे सत्तेचं केंद्र असलेल्या घरात राहतात, सत्तेची अनेक सूत्र त्यांच्याकडे चालतात। पार्थ पवार हे दरबारी राजकारण करतात, हे काही लपून राहिलेलं नाही। अनेक अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार त्यांच्याकडे येतात, कामं करून घेतात, ते त्यांच्या मदतीला धावून जातात, हा त्यांचा भाग आहे। प्रशासनात ही मोठी त्यांचा शब्द मांडला जातो पार्थ पवारांचा। तेव्हा अजित पवार यांनी किंवा अन्य मंत्र्यांनी त्यांच्यासाठी फोन करावा इतकी वाईट वेळ काय पार्थ पवारांवर नाहीये। त्यामुळे पार्थ पवार हे सक्षम आहेत स्वतःचा कुठचाही मोठा व्यवहार करून घ्यायला, त्या संदर्भातली भूमिका पार पाडायला ते सक्षम आहेत। म्हणजे मुद्दा असा आहे, अजित पवार पुढचे काही दिवस आणखीन वेगळी काय भूमिका घेतील, वेगळी प्रतिक्रिया काय देतील, त्यामुळे अनेक प्रश्न, तशा अडचणी पार्थ पवारांपुढे उभ्या राहणार हे नक्की। नक्कीच ज्ञानेश, तर गेल्या 2 दिवसांमध्ये अजित पवारांची आपण वेगवेगळी विधानं ऐकलेली होती, त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।